पाठ 19 वासरू. कवी अनिल. ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. मुलांनो, तुम्ही कधी आपल्या घरातून एकटेच बाहेर पडला आणि हरवला किंवा तुम्हाला घरच सापडलं नाही असं कधी होतं? नाही ना? कवीनी या कवितेमध्ये एका छोट्याशा वासराबद्दल आपल्याला सांगितले. हे वासरू स्वच्छंदी आहे. स्वच्छंदी म्हणजे जसं त्याच्या मनात येईल तसं वागणार. नेहमी तुम्ही बघता त्यावेळेला सर्व गायी वासरं या सगळ्यांचा मिळून एक कळप असतो आणि आपला कळप सोडून कुणीही इकडं तिकडं जात नाही. पण हे जे वासरू होतं ना, ते जरा ओढाळच होतं, म्हणजे मनाला येईल तसं वागणार. मग काय, एक दिवस त्याच्या मनात काय आलं आणि आपल्या कळपाला सोडून ते रानामध्ये पळून आलं की इकडे तिकडे फिरायला लागलं. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ. मग रानात आल्यावर इकडचा तिकडचा मोकळं वातावरण आणि मस्त हवा. मग काय, त्याच्या कानामध्ये वारच शिरलं. म्हणजे काय, त्याच्यावर आता कुठलाच कुणाचा धाक राहिला नाही. मग काय, ते इकडे तिकडे उड्या मारून खूप आनंद घ्यायला लागलं. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इकडे फिरू का तिकडे फिरू, त्याला काही बंधनच नव्हतं. मग दिसेल त्या वाटेवर ते धावायला लागलं. विसरुनी भान भूकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. पहिल्यांदाच एवढं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे ते भूक तहान सगळं विसरून गेलं आणि अख्ख्या रानावनात इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत राहिलं. थकून या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागी. असा बराच वेळ दंगामस्ती केल्यावर वासरू थकून गेलं. त्याचा सगळा हुरूप म्हणजे उत्साह जोम हळूहळू हळू कमी झालं. आता त्याला भूकही लागली, तहानही लागली. मग काय, त्याला आपल्या कळपाची आठवण झाली. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. मग आता कळप कुठं राहिला असा विचार करून आलो त्या वाटेनी ते पुन्हा 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 मागं जायला लागलं. पण तरीही त्याला कळप काही सापडेना. आता त्याचा रस्ता पूर्ण चुकला होता. आणखीन आणखीन ते लांब लांबच चाललं होतं. पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू घेई. मग आता हळूहळू अंधार पडायला लागला. जसा अंधार पडायला लागला तसं वासरू घाबरलं. त्याला त्याच्या आईची आठवण आली. मग ते हंबरायला लागलं. हंबरून त्या आईला हाका मारायला लागलं. आई ग, तू कुठे आहेस? आई ये ना ग लवकर, मला शोध आणि मला तुझ्या बरोबर घेऊन जा ग.